पुणे हादरलं. स्वतःच्या घरातच मुली असुरक्षित, बापानंच केलं अश्लील चाळे. मुलीने विरोध करताच दिले गरम इस्त्रीचे चटके. रक्षकच बनला भक्षक. पोटाच्या मुलीवर बापाचे अत्याचार आणि क्रूरतेचा कळस. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाप हे नातं मुलीसाठी सुरक्षेचं कवच असतं, पण जेव्हा हेच कवच तिला ढसायला लागतं तेव्हा विश्वासाची वीण कायमची उसवते. विद्येचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 43 वर्षीय नराधमाने म्हणजेच बापाने आपल्या 15 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केले आणि तिने विरोध केला म्हणून तिला गरम इस्त्रीचे चटके देऊन विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजाच्या ढासळत्या नैतिकतेचे जळजळीत वास्तव आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी अवघ्या 15 वर्षाची असून ती शालेय शिक्षण घेत होती. मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यापासून तिचे वडील तिच्यासोबत अश्लील चाळे करत होते. मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार होत असताना किंवा घरात एकटी असताना हा नराधम बाप तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा. अनेक महिने हा छळ सहन केल्यानंतर त्या मुलीने धाडस एकवटले आणि वडिलांच्या या घाणेरड्या कृत्याला ठामपणे विरोध केला. तिने वडिलांना स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. हा नकार पचवणे त्या नराधमाला शक्य झाले नाही. रागाच्या भरात त्याने तिला शिवीगाळ केली आणि चालू असलेली गरम इस्त्री थेट तिच्या गालाला लावली. या चटक्यामुळे त्या मुलीच्या चेहऱ्यावर मोठी जखम झाली असून तिला आयुष्यभराची वेदना आणि खून मिळाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे की मुलींनी नक्की विश्वास कोणावर ठेवावा. बाहेरच्या जगातील धोक्यापासून वाचवण्यासाठी मुली घराचा आधार घेतात, पण जर घरातच बाप नावाचा रक्षक भक्षक बनत असेल तर त्यांनी जायचे कुठे? अशा घटनांमुळे पीडित मुलीच्या मनावर जो परिणाम होतो तो शब्दात मांडणे कठीण आहे. ज्या हाताने तिला चालायला शिकवले त्याच हाताने तिला जखमा दिल्या हे सत्य पचवणे कोणत्याही मुलासाठी अशक्य असते. घरामध्ये घडणाऱ्या या गुन्ह्यामुळे इतर मुलींमध्येही भीतीचे वातावरण निर्माण होत असते. कौटुंबिक व्यवस्थेचा विश्वास उडाल्यास समाजाला पायच ढासळू लागतो. पुणे हे IT हब आणि शिक्षणाचे केंद्र असले तरी गेल्या काही महिन्यात येथे महिला आणि मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे मोठी वाढ झाली आहे. या बातमीत नमूद केल्याप्रमाणे कौटुंबिक स्तरावर होणारे अत्याचार अधिक भयानक आहेत. काही दिवसापूर्वीच पुण्यातून आणखी एक अशीच घटना समोर आली होती, जिथे एका 17 वर्षीय मुलीवर तिचे वडील, चुलता आणि आजोबा यांनी मिळून तब्बल 4 वर्ष लैंगिक अत्याचार केले होते. कॉलेजमध्ये झालेल्या या समुपदेशन सत्रात त्या मुलीने आपले दुःख बोलून दाखवले. ती मुलगी उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी असताना चुलत्याने आणि आजोबांनी तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर ती पुण्यात आई आणि वडिलांकडे आली. तिथे तिच्या बापानेही तिला सोडले नाही. या दोन्ही घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. या नात्यामधील ओलावा पूर्णपणे संपला आहे. काही व्यक्तींमध्ये लहान मुलाबद्दल किंवा स्वतःच्या नात्याबद्दल विकृत लैंगिक आकर्षण असते. अंमली पदार्थ किंवा दारूच्या आहारी गेल्यामुळे व्यक्तीला सरासर विचार करण्याची बुद्धी राहत नाही. मी घर चालवतो, मी काहीही करू शकतो, ही प्रवृत्ती कौटुंबिक हिंसाचाराला घातपात लावते. अनेकदा घरगुती प्रकरण म्हणून अशा घटना दाबल्या जातात, ज्यामुळे आरोपीचे धैर्य वाढते. लहान मुलावरील अत्याचारासाठी जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा संवेदनशील प्रकरणाचा निकाल तातडीने लागण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची मदत घेणे आवश्यक आहे, जेणेकरून पीडितेला लवकरच न्याय मिळून जाईल. पालकांनी, विशेषतः मातांनी, आपल्या मुलांशी सतत संवाद ठेवला पाहिजे. मुलांच्या वागण्यात किंवा शरीरावर काही बदल किंवा जखमा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि शाळा, महाविद्यालये नियमितपणे समुपदेशन सत्रे आयोजित करावीत. यामुळे आपले मुले प्रश्न मोकळेपणाने मांडू शकतात. जर तुमच्या आजूबाजूला असा कोणताही प्रकार घडत असेल तर घरगुती भांडण म्हणून सोडवू न देता पोलिसांना कळवा. लहानपणापासूनच मुलांना गुड टच काय असतो, बॅड टच काय असतो ह्यामधील फरक समजून देणे आता काळाची गरज आहे. पुण्यातील ही घटना माणुसकीला शरम आणणारी आहे. ज्या बापाने मुलीचे रक्षण करायला हवे होते त्यानेच तिला कायमचे विद्रूप केले. अशा नराधमाला समाजात स्थान असता कामा नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. मुलींना सुरक्षित वातावरण देणे हे केवळ पोलिसाचे काम नसून ते आपल्या सर्वांचे सामूहिक काम आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.